सर्वांना नमस्कार। आज आपण इयत्ता 10वी मधील गद्य क्रमांक 1 त्याच्यामध्ये असणारा अनंत शक्ती परमेश्वरू हा पाठ अभ्यासणार आहोत। या पाठाचा परिचय आपण आधी घेतलेला आहे। आपण आज पाठ पाहणार आहोत तो म्हणजे अनंत शक्ती हा परमेश्वरू। या पाठाबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे महानुभाव पंथ हा मराठी साहित्यामध्ये खूप महत्त्वाचा संप्रदाय किंवा हा पंथ आहे। खरं तर मराठी गद्याची मुहूर्तमेढ झाली ती महानुभाव पंथामध्येच। मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ आहे तो म्हणजे लीळाचरित्र। त्यामुळंच महानुभाव संप्रदाय आणि मराठी साहित्य हे भाषा शिक्षकासाठी किंवा भाषा विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाचा कालखंड आहे। आणि आज आपण जो पाठ पाहणार आहोत तो म्हणजे अनंत शक्ती परमेश्वरू हा पाठ त्या महानुभाव संप्रदायातीलच आहे, म्हणजे साधारण 12व्या ते 13व्या शतकातील। हा पाठ ज्यांनी लिहिला ते लेखक आहेत केसोबास। केसोबास यांचा कालखंड म्हणजे 13वं शतक। 13वं शतक आणि त्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये असणारा यादव कालखंड, यादव रामदेवराव यादवांचा त्यावेळेचा तो कालखंड असेल। आणि त्यावेळेला महाराष्ट्र हा खरं तर सुजलाम सुफलाम होता। महाराष्ट्र ऐशो आरामामध्ये संपूर्ण जीवन जगत होता। आणि त्याच कालखंडामध्ये या महानुभाव संप्रदायानं जे महाराष्ट्रावरती एक मोठं महाराष्ट्राला साहित्यिक व्यासपीठ मिळवून दिलं। महाराष्ट्रामध्ये जी मराठी भाषेची सुरुवात त्यांनी केली त्या कालखंडामधीलच आपल्याला जो पाठ दिलेला आहे तो म्हणजे अनंत शक्ती परमेश्वरू। आता पाठाचं नाव जे आहे, पाठाचं जे शीर्षक आहे ते काय म्हटलेलं आहे बघा, अनंत शक्ती हा परमेश्वरू। म्हणजेच काय, खूप शक्तिमान असलेला परमेश्वर। अनंत अनंत म्हणजे ज्याचा अंत लागत नाही असा तो परमेश्वर। अनंत शक्ती हा परमेश्वरू, खूप शक्तिमान असलेला परमेश्वर। परमेश्वर किती शक्तिशाली आहे, परमेश्वर किती बलशाली आहे, परमेश्वराची नेमकी ताकद कशी आहे हे आपण ह्या पाठातून पाहणार आहोत। खरं तर सगळे व्यक्ती आपापल्या ज्ञानानुसार विचार करतात। ज्याला जे ज्ञान मिळालं त्यानुसार तो जगाकडे पाहतो, इतर गोष्टीचा अभ्यास करतो। आता इथं सुद्धा असाच दाखला या पाठामध्ये दिलेला आहे। वास्तविक हा केसोबासांनी जो पाठ लिहिला आहे तो पाठ जो आहे त्या पाठाचं जर आपण संदर्भ पाहिलं तर महानुभाव पंथाचे संस्थापक जे चक्रधर स्वामी होते, या चक्रधर स्वामींनी लीळाचरित्र या ग्रंथामध्ये ज्या आठवणी सांगितलेल्या आहेत त्या आठवणीचं संकलनच केसोबासांनी दृष्टांत पाठामध्ये केलेलं आहे। दृष्टांत पाठ हा केसोबासांचं हे पुस्तक आणि याच्यामध्ये जे संकलन आहे ते लीळाचरित्र या ग्रंथामधील। आणि त्यामुळंच हा दृष्टांत पाठ या पाठाची रचना करत असताना केसोबासांनी 3 टप्प्यामध्ये याच्यातील कथा, याच्यातील लीळा, याच्यातील आठवणी सांगितलेल्या आहे। त्याच्यामध्ये पहिला येतो म्हणजे सूत्र, म्हणजे साधारण एक नियम सांगितला। त्यानंतर सांगितलेलं आहे दृष्टांत। दृष्टांत म्हणजे दाखला देणे किंवा एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचं उदाहरण किंवा दाखला म्हणजे दृष्टांत। आणि शेवटी जो आहे तो म्हणजे दाष्टांतिक असा या पाठाचा रचनाक्रम। दाष्टांतिक म्हणजे तात्पर्य, सूत्र, दृष्टांत आणि द्राष्टांतिक। पहिला सूत्रातून एक नियम सांगितला, नंतर तो नियम सगळ्यांना पटवून देण्यासाठी एक दाखला सांगितला, तो म्हणजे हत्तीचा दाखला, हत्तीचा दृष्टांत आहे। आणि शेवटी द्राष्टांतिक असं तात्पर्य सांगितलेलं आहे। या तात्पर्यातून, या दृष्टांतातून, या सूत्रातून या चक्रधर स्वामींनी काय सांगितलेलं आहे तर परमेश्वराचं स्वरूप कसं असतं। सगळेजण परमेश्वराला कुठल्या पद्धतीनं पाहतात, सामान्य माणूस परमेश्वराला कसं पाहतो आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे असा ज्ञानी माणूस परमेश्वराकडे कसं पाहतो। प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार, आपापल्या ज्ञानानुसार परमेश्वराचं निरीक्षण करत असतो। त्यामुळं ज्याला ज्याला जी बुद्धी मिळाली त्या बुद्धीनंच तो परमेश्वराला पाहत असतो। मग इथं सुद्धा असंच परमेश्वराच्या स्वरूपाचं वर्णन करण्यासाठी स्वामींनी
म्हणजे चक्रधर स्वामींनी जो एक दृष्टांत सांगितला, तो दृष्टांत डोमेग्राम या ठिकाणी माहिमभट्टात सांगितला. माहिमभट्ट हे महानुभाव पंथाचे आचार्य स्वामींनी म्हणजे चक्रधर स्वामींनी माहिमभट्टात जो एक दृष्टांत सांगितला, कशा संदर्भात? परमेश्वराच्या स्वरूपाचं वर्णन करण्यासाठी. तोच दाखला, तोच दृष्टांत आपण पाहणार आहोत. अनंत शक्ती परमेश्वरू, त्याचं मूल्य आहे ज्ञान आणि उत्सुकता. पाहूया तर मग आपण हा पाठ अनंत शक्ती परमेश्वरू. बघा सुरुवातीला काय सांगितलेलं आहे, या पाठाचं सूत्र असं सांगितलेलं आहे. पहा, सर्वज्ञ भनितले अनंत शक्ती हा परमेश्वरू सकळांचीही निश्चय हे व्यवस्था करीती. या पाठातील जे शब्द आहेत ते साधारण 12व्या ते 13व्या शतकातील शब्द आहेत. म्हणजे मागील 800 वर्षापूर्वी मराठी गद्य कशी होती, मराठी गद्यामध्ये कशा पद्धतीनं शब्द होते, भाषा कशी होती, लहान लहान छोटी छोटी वाक्य कशी होती, हे तुम्हाला समजावं. त्यावेळेचं गुरु शिष्य नातं समजावं, त्यावेळची प्राचीन मराठी गद्य कशी होती हे समजावं. यासाठी हा पाठ कर्नाटक पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं आपल्या अभ्यासक्रमाला घातलेला आहे. या पाठामध्ये सूत्रामध्ये काय सांगितलं बघा, सर्वज्ञ भनितले. सर्वज्ञ म्हणजे सर्व ज्ञानी असणारा, इथं शब्द वापरलेला आहे चक्रधर स्वामी. सर्वज्ञ भनितले, भनितले म्हणजे म्हणाले. चक्रधर स्वामी म्हणाले. चक्रधर स्वामी काय सांगतात बघा, अनंत शक्ती परमेश्वरू सकळांशीही निश्चय व्यवस्था करीती. अनंत शक्ती परमेश्वरू, खूप शक्तिमान असलेला परमेश्वर, खूप शक्तिशाली असणारा परमेश्वर सकळांचीही, सगळ्यांसाठीच निश्चय व्यवस्था करीती. म्हणजे सगळ्यांसाठीच आपापल्या विषयाची व्यवस्था करीत असतो. प्रत्येकालाच खूप शक्तिशाली असणारा परमेश्वर सगळ्यांसाठीच विषयाची व्यवस्था करत असतो. म्हणजे ज्याच्याकडं बुद्धी आहे त्याला पण तो विषयाचं ज्ञान करून देत असतो, आणि ज्याच्याकडं बुद्धी कमी आहे तो पण आपल्या कोतीनं विचार करत असतो. असंच इथं सांगितलं आहे. सर्वज्ञ म्हणाला, खूप शक्तिशाली असणारा परमेश्वर सगळ्यांसाठी विषयाची व्यवस्था करत असतो, असं सूत्र सांगितलेलं आहे. आणि या सूत्रामध्ये हे सूत्र पटवून देण्यासाठी या चक्रधर स्वामींनी एक दृष्टांत दिला. दृष्टांत म्हणजे दाखला किंवा उदाहरण. काय दृष्टांत दिलेलं आहे बघा, गावा हस्ती आला. छोटी छोटी वाक्य आहेत. काय सांगितलेलं आहे बघा, गावा हस्ती आला. हस्ती म्हणजे हत्ती. गावामध्ये हत्ती आलेला आहे. तई जात्यंध हस्ती ते पाहो गेले. जेव्हा गावामध्ये हत्ती येतो तेव्हा जात्यंध, जात्यंध म्हणजे जन्मतःच अंध, जन्मापासून अंध. हस्ती ते पाहो गेले. कशाला पाहायला गेले? हत्तीला पाहायला गेले. गावामध्ये हत्ती आलेला आहे आणि त्या हत्तीला पाहण्यासाठी जन्मता अंध असणारे काही लोक हत्तीला पाहायला गेले. उत्सुकता असते, मूल्यच आपण पाहिलेलं आहे. त्या हत्तीला पाहण्यासाठी गावातील हे जात्यंध जातात. एके पाहो देखीला. आता हत्ती पाहायला गेले, त्यांना दृष्टी नाही आहे, त्यामुळं हे अंध असणारी लोक हत्तीला पाहतात. आता अंध लोक हत्तीला कसं पाहतात तर त्यांनी स्पर्श ज्ञानानं हत्तीला चाचपून पाहणार. आणि त्यामुळं इथं गेल्यानंतर एको पाओ देखिला, एकाला पाय सापडला हत्तीचा आणि त्यानं आपल्या हातानं हत्तीच्या पायाला स्पर्श केलेला आहे आणि त्यानं पाय पाहिला. एके सोंड देखिली, एकानं हत्तीची सोंड पाहिली, त्याला सोंड हत्तीची सापडली आणि त्या सोंडेचं आपल्या हातानं हत्तीला चाचपून त्यानं पाहिलेलं आहे, स्पर्शानं पाहिलेलं आहे. एके कानू देखिला, एकानं हत्तीचा भला मोठा कान तपासून पाहिला, म्हणजे आपल्या हातानं स्पर्श करून पाहिला. असे 3 अंध झाले. एके पाटी देखिली, आणि एकानं हत्तीची मोठी पाठ तपासून पाहिली, चाचपून पाहिली. 4 अंध झाले आहेत बघा. एके पोटू देखिले, आणि एकानं हत्तीचं पोट पाहिलं. एके पुंस देखिले, पुंस म्हणजे शेपूट, एकानं हत्तीची शेपूट पाहिली. असे हे किती अंध गेलेले आहेत? जवळजवळ 6 अंध, जन्मता अंध असणारी लोक हत्ती पाहण्यासाठी गेले.
मग एकमेके संवादिती. मग काय केलेलं आहे त्यांनी हत्तीचं निरीक्षण केलं. हत्तीला कसं पाहिलेलं आहे बघा, आपल्या हातानं हत्तीला स्पर्श करून पाहिलं आणि या 6 जणांनी हत्तीचा एक एक अवयव पाहिला आणि त्या हत्ती त्यांना जसा वाटला, त्यांची काय पूर्वकल्पना होती, यांनी कधीच आधी हत्ती पाहिलेला नाही, त्यांना दृष्टी नसल्यामुळं त्यांच्या मनामध्ये काय तर जो एक भाग लागलेला आहे हत्तीचं, त्याने आपल्या त्या प्रतिमांशी, आपल्या पूर्वज्ञानाच्या प्रतिमांशी हत्तीचं आणि त्याचं एक चित्र समोर केलेलं आहे. आणि त्यांनी काय काय केलेलं आहे बघा, मग एकमेके संवादिती. मग एकमेकाला विचारतात, संवाद घालतात. काय संवाद घातलेला आहे बघा, हा रे तुवा हत्ती देखिला. काय रे तू हत्ती पाहिलास ना, नेमकं कसा होता. हा रे तू देखिला, तू हत्ती पाहिला होतास, नेमका कसा आहे हत्ती, असं सांगायलेत. आता आपण एखादं स्थळ पाहतो, एखादी घटना पाहतो आणि एकमेकाला सांगत असतो. तसेच 6 अंध सुद्धा हत्ती कसा आहे हे सांगायलेत. काय काय सांगितलेलं आहे पहा, पावो देखिला तो बने हस्ती खांबा सारिका. पहिल्या अंधानं काय पाहिलं होतं बघा, हत्तीचा पाय पाहिला होता. आणि ज्यानं पाय पाहिला होता तो म्हणाला, तो भने म्हणजे म्हणाला, हस्ती खांबा सारिका. त्यानं हत्तीचा भला मोठा पाय पाहिला होता आणि त्याला हत्तीचा पाय पाहिल्यानंतर वाटलं आपल्या घरी जो मोठा खांब आहे त्या खांबासारखाच हा हत्ती आहे. त्यानं तेवढंच निरीक्षण केलं होतं, एवढ्या संकुचित दृष्टीनं त्यानं हत्तीला पाहिलं होतं. हत्तीचा पाय म्हणजेच त्याला हत्ती, संपूर्ण हत्ती वाटला आणि त्याला वाटलेला आहे आमच्या घरी जो खांब आहे तसाच हत्ती आहे, असं पहिला अंध म्हणाला. त्यानं काय म्हटलं आहे बघा, पाय पाहिलेल्या अंधायाला हत्ती खांबासारखा वाटला. दुसऱ्यानं सोंड देखील तो बने हस्ती मुसळासारिका. दुसऱ्या अंधानं हत्तीची सोंड चाचपून पाहिली होती. वरती मोठी असणारी खालती निमुळती होत गेलेली, लहान होत गेलेली हत्तीची सोंड जेव्हा तो स्पर्शानं तपासायला लागला, त्याला लगेच आठवलं की याच्या आधी आमच्या घरी जे मुसळ होतं, ते मुसळ सुद्धा जसं आहे तशीच ही हत्तीची सोंड आहे. म्हणजे हाच हत्ती त्याला वाटला आणि त्यानं आपल्या मनामध्ये असणारी हत्तीच्या म्हणजे मुसळाची जी संकल्पना होती, प्रतिमा होती, तसाच त्याला हत्ती वाटेला आहे. म्हणून ज्यानं सोंड पाहिली होती तो म्हणाला हत्ती मुसळासारखा, असा दुसऱ्या अंधानं सांगितलेला आहे. कानू देखिला तो भने हस्ती सुपासारिका. तिसऱ्या अंधानं ज्यानं हत्तीचा कान चाचपून पाहिला होता तो म्हणाला हत्ती सुपासारिका. तो म्हणायला लागला हत्ती हा सुपासारखा असतो. घरामध्ये सूप जसं आहे तसंच निमुळत होत गेणारं, पसरट असणारं हा हत्तीचा कान आहे, त्यामुळे हत्ती हा सुपासारखाच असं वाटलेलं आहे, असं तिसऱ्या अंधानं म्हटलेलं आहे. पाटी देखिला तो म्हणे हस्ती भिंतीसारिका. चौथ्या अंधानं हत्तीची पाठ पाहिली होती आणि हत्तीची भली मोठी असणारी पाठ त्यांना आपल्या हातानं चाचपून पाहिली होती. आणि त्यावेळेला त्याला वाटलं की आपल्या घरी जशी भिंत आहे त्या सारखाच हा हत्ती आहे, त्यामुळं त्यानं हत्ती हा भिंतीसारखाच आहे असं या चौथ्या अंधाला वाटलेलं आहे. पोटू देखिला तो बने हस्ती कोथळ्यासारखा. आणि 5व्या अंधानं हत्तीचं पोट पाहिलं होतं, इतकं मोठं असणारं ते पोट. त्यानं पोट पाहिल्यानंतर त्याला वाटलं, स्पर्शज्ञानातून त्याला लक्षात आलं की आपल्या घरी जे मोठं पोतं चिल असतं, मोठं पोतं होतं, भरलेलं पोतं, तसाच हा हत्ती आहे, असं त्या प्रतिमांशी त्यानं हत्तीचे ज्ञान करून घेतलेलं आहे. त्यामुळे असा 5वा अंध म्हणाला की ज्यानं पोट पाहिलं होतं तो हत्ती कोथळ्यासारखा म्हणाला. आणि 6वा जो अंध आहे, पुंच देखील तो बने हस्ती खराटियासारखा. पुंच म्हणजे हत्तीची शेपूट. ज्यानं हत्तीची शेपूट पाहिली होती आणि ते शेपूट चाचपून पाहिल्यानंतर आपल्या घरी जो खराट आहे त्या खराट्यासारखाच हा हत्ती आहे, असा हा 6वा अंध म्हणाला. अशा या 6 अंधांनी सुद्धा हत्तीचा एक एक अवयव पाहिला होता आणि तसाच हत्ती आहे असं त्यांनी त्या प्रतिमांशी हत्तीची ओळख करून दिलेलं आहे. आणि त्यानंतर काय झालेलं आहे बघा, ऐसे एकमेका विरोधिती. असे सगळेजण
एकमेकाला म्हणायला लागले. म्हणजे आपलंच म्हणणं खरं कसं प्रत्येकजण सांगायला लागला. मी हत्तीची सोंड पाहिली होती, हत्ती हा मुसळासारखाच आहे असं तो म्हणायला लागला. ज्यानं हत्तीची शेपूट पाहिली होती तो हत्ती खराट्यासारखाच आहे म्हणायला लागला. ज्यानं हत्तीचे कान पाहिले होते तो हत्ती सुपासारखाच आहे असं म्हणायला लागला. ज्यानं हत्तीचा पाय पाहिला होता तो खांबासारखाच म्हणायला लागला. ज्यानं हत्तीची पाठ पाहिली होती तो भिंतीसारखाच म्हणायला लागला. ज्यानं हत्तीचं पोट पाहिलं होतं तो हत्ती कोतळ्यासारखाच म्हणायला लागला. आणि असं म्हणून म्हणून हत्ती हा कोतळ्यासारखा म्हणजे पोत्यासारखा आहे असं म्हणायला लागला. असं म्हणून एकमेकाला ते भांडायला लागले. माझंच म्हणणं कसं खरं आहे हे सांगण्यासाठी शेवटी ते मेटाकुटीला येतात, भांडण करतात. मी म्हणतो तोच हत्ती खरं कसं आहे हे ते मोठमोठ्यानं सांगतात आणि शेवटी भांडायला लागतात, आपलं म्हणणं खरं करायला लागतात. आणि त्यानंतर काय झालेलं आहे बघा, शेवटी मात्र तयामध्ये डोळसू असे, त्यांच्यामध्ये मात्र एक डोळस होता. तो म्हणे हा हस्तीचा एकेकू अवयव होय. तो मात्र म्हणायला लागला नंतर खरं तर तुम्ही जे बोलायला लागला तो म्हणजे हत्तीचा एक एक भाग झाला, एक एक अवयव झाला, पण पर हस्ती नव्हे. पर पूर्ण हत्ती नाही, पण पूर्ण हत्ती नाही. तुम्ही जे सांगता तो हत्तीचा एक एक अवयव झाला पण संपूर्ण हत्ती नव्हे असं कोण म्हणायला लागलं? डोळस म्हणायला लागलेला आहे. एव अवयवी युक्त तो हस्ती. एव म्हणजे एकंदरीत एकूण, एव अवयवी अवयवानी युक्त तो हस्ती म्हणजे एकूण सर्व अवयवानी मिळून असतो तो हत्ती होतो असं कुणी सांगितलं? ज्ञानी माणसानं सांगितलं. आता इथं चक्रधर स्वामींनी दृष्टांत जो सांगितलाय तो काय सांगितलेला आहे बघा. डोळस माणसं हत्तीला कुठल्या दृष्टीनं पाहतात आणि अडाणी माणसं जी अंध माणसं हत्तीला कोणत्या दृष्टीनं पाहतात. म्हणजे अंध लोकांची बुद्धी कशी आहे आणि डोळस माणसांची बुद्धी कसं आहे हे आपल्याला समजावं. परमेश्वराचं स्वरूप काही जण अंध माणसाप्रमाणे करू पाहतात. माझा परमेश्वर हाच माझा देव आहे, हाच सर्वश्रेष्ठ आहे. काही जण म्हणतो आपल्या आपल्या धर्माचे देव घेतात आणि त्याच्यातून भांडायला लागतात. माझाच धर्म माझाच देव कसा श्रेष्ठ आहे हे जसं भांडायला लागतात हे कशा पद्धतीनं त्या अंध माणसासारखं ते भांडायला लागतात. पण डोळस माणूस म्हणजे ज्ञानी माणूस म्हणजे ज्ञानाला किती महत्त्वाचं आहे. ज्ञानी माणूस मात्र सारासार विचार करतो. म्हणून कोणत्याही गोष्टीचं पूर्ण ज्ञान असायला पाहिजे तरच आपण त्या गोष्टीबद्दल बोलावं. सामान्य माणसाची बुद्धी कशी असते आणि ज्ञानी माणसाची डोळस माणसाची बुद्धी कशी असते हे न कळत इथं चक्रधर स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच शेवटी दाष्टांतिक म्हणजे या दृष्टांताचे सार किंवा दृष्टांताचं तात्पर्य असेल किंवा मुख्य विचार काय सांगितलेला आहे बघा. तैसे तेयांशी जे शक्ती प्रकाशली असे तो ते शक्ती ते परमेश्वरू म्हणे. अशाच पद्धतीनं शेवटी तात्पर्य सांगितलं या दृष्टांताचं. तैसे जेयांशी तसंच ज्याला जी शक्ती प्राप्त झाली त्या शक्तीलाच तो परमेश्वर मानतो. ज्ञानीय असे म्हणे हे ईश्वराची एक एक शक्ती होई. ज्ञानी मात्र असं म्हणतो की ही परमेश्वराची एक एक शक्ती झाली पण पूर्ण परमेश्वर नव्हे, पर परमेश्वरू नव्हे. ऐसा शक्तियुक्त तो परमेश्वरू, असा सर्व शक्तीने युक्त असतो तो परमेश्वर, असा शेवटचा सार सांगितलंय किंवा तात्पर्य काय सांगितलंय बघा. अशा प्रकारे ज्याला जी शक्ती मिळाली त्या शक्तीलाच तो परमेश्वर मानतो. ज्ञानी मनुष्य मात्र तसं न मानता ही परमेश्वराची एक एक शक्ती झाली, पूर्ण शक्तीने युक्त असा परमेश्वर असतो असं या दृष्टांताचं तात्पर्य किंवा दाष्टांतिक सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं पहिला सूत्र सांगितलं, नंतर दृष्टांत सांगितला आणि शेवटी तात्पर्य सांगितलं. आणि याच्यातून अंध माणसं परमेश्वराचं ज्ञान अंधानं कसं असतं आणि ज्ञानी माणसांना परमेश्वराचं ज्ञान कसं असतं. अंध लोक एखाद्या गोष्टीबद्दल कसं बोलतात आणि ज्ञानी लोक एखाद्या गोष्टीबद्दल कसं बोलतात, इथं दोघांची तुलना केलेली आहे. आणि याच्यातून ज्ञान किती श्रेष्ठ आहे, ज्ञानी माणूस
किती परिपूर्ण असतो, म्हणून नकळत या दृष्टांतातून चक्रधर स्वामींनी माणसाकडं असणाऱ्या वैगुण्याकडं आपलं लक्ष वेधलेलं आहे. खरं तर आपण पूर्ण माहिती एखाद्या गोष्टीची घ्यावी आणि नंतरच त्याबद्दल मत मांडावं. आपलं तेच खरं कधी पण म्हणू नये, म्हणून ज्ञानी माणसाचं नेहमी ऐकावं. त्यामुळं ज्ञानी माणूस हा खरोखर परमेश्वरासमानच असतो. म्हणून कोणत्याही गोष्टीचे पूर्ण ज्ञान मिळवावे असाच इथं एक सार सांगितलेला आहे किंवा असाच एक दृष्टिकोन दिलेला आहे. अशा पद्धतीनं अनंत शक्ती परमेश्वरू, खूप शक्तिशाली असणारा परमेश्वर नेमका कसा असतो. आपण मात्र सगळेजण आपापल्या पद्धतीनं परमेश्वराला मानतो आणि न कळत खोटी पूजा करायला लागतो, न कळत खोटी माहिती लोकांना द्यायला लागतो. कसं तर त्या 6 आंधळ्याप्रमाणे. पण ज्ञानी मनुष्य मात्र सारासार विचार करतो. एक एक हत्तीचा अवयव म्हणजे पूर्ण हत्ती नव्हे, संपूर्ण अवयवाने युक्त मिळून हत्ती होतो असं ज्ञानी माणूस म्हणतो. म्हणून ज्ञानाचं महत्त्व, ज्ञानाचं श्रेष्ठत्व 13व्या शतकामध्ये कसं होतं हे सांगून या दृष्टांतातून त्यावेळची भाषा कशी होती, गुरु शिष्य नातं कसं होतं, त्यावेळीसुद्धा गुरुला किती मोठा मान दिला जायचा, गुरु एखादी गोष्ट समजून देण्यासाठी कशा पद्धतीनं दाखले देत असायचा, हा संदर्भ या पाठामध्ये दिलेला आहे. आणि महानुभाव पंथाची तुम्हाला थोडीशी ओळख करून दिलेला आहे. असा हा जो पाठ होता, मराठी गद्य पहिला जो होता तो म्हणजे अनंत शक्ती परमेश्वरू, खूप शक्तिशाली असणारा परमेश्वर नेमका कसा आहे, ज्ञानी माणूस नेमका कसा आहे, याचं विवेचन या पाठामध्ये केलेलं आहे. धन्यवाद. आपण इथंच थांबूया.